विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेलवरती लिहिल्याप्रमाणे की MST CET 2025 जे कॅप राऊंडची तारीख आहे ती जाहीर आहे. तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या की कॅप राऊंड CETचे जे आता एक्झाम झाल्या PCM, PCB ग्रुपचे त्याचे कॅप राऊंड कधी आहेत? तर सगळ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये मी त्याचे डेट्स वगैरे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब केलं तर तुमचा एक फायदा राहतो. अशाच नवनवीन अपडेट कॅप राऊंड 1, 2, 3 त्याचबरोबर रिझल्ट लागेपर्यंत कॉलेज कोणतं छान आहे, बेस्ट कॉलेज कोणते आहेत, फार्मसीसाठी, लॉसाठी किंवा मग अन्य इंजिनिअरिंगसाठी कोणते कॉलेज चांगले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या GMS CET या स्पेशल चॅनलवरती सांगत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पहा, तुमच्यासमोर थंबनेल आहे की सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर काय आहे ती बातमी पहा. तर तुमच्यासमोर आता मी एक आर्टिकल ठेवलेलं आहे, की जे Googleचं आर्टिकल आहे. पहा, MST CET कॅप राऊंड 2025 डेट जर टाकलं तुम्ही, तर ऑफिशियल वेबसाईटचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, की MST CET कॅप राऊंड म्हणजेच काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही कधी चालू होणार आहे? 2025ची नॉट एट बीन ऑफिशियली रिलीज. अजून रिलीज झालेली नाही. ठीक आहे. ऑफिशियली रिलीज केलेली नाही. हाऊएव्हर द MST CET एक्झाम डेट्स हॅव बीन अनाउन्स्ड. ठीक आहे. विथ द PCB ग्रुप एक्झाम हेल्ड. जी एक्झाम झाली होती PCB पहा, या ठिकाणी नमूद केलेलं आहे की 5 मेला त्यांची एक्झाम झाली होती. का झाली होती? कारण की त्यांचे क्वेश्चन्स चुकले होते. ठीक आहे, मॅथचे. त्यामुळे कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या ठिकाणं डायरेक्ट सांगितलेलं आहे की जून महिन्यात तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होतील. आता एक की पॉईंट्समध्ये देखील सांगतो की ऑफिशियल डेट्स ऑफ कॅप राऊंड्स नॉट एट अवेलेबल. अजून अवेलेबल नाही. त्यानंतर MST एक्झाम वेअर हेल्ड इन एप्रिल. एप्रिलमध्ये एक्झाम झाल्यामुळे एक्झाम पण झालेली आहे PCM ग्रुपची 5 मेला. त्यामुळे जे कॅप राऊंड आहेत ते लाईकली बीन जून महिन्यात चालू होईल. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्ससाठी भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.